वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटरी आणि त्यासाठी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर आपण ओवा ॲड करणार आहे। ओवा क्रश करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर अजून वाढतो। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर इथे आपण एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण ॲड केलेली आहे आणि 2 पळी तेल आपण इथे ॲड केलेलं आहे, कारण आपण 2 वाटी मैदा इथे घेतलेला, त्यासाठी आपण 2 पळी तेल इथे ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपलं जे मिक्सचर आहे ते प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे। आता मटरीच्या रेसिपी खूप साऱ्या मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, पण प्रत्येकाची शेफ वेगळे आहेत आणि बनवायची पद्धतसुद्धा वेगवेगळी आहे। तर आज पण आपण जी मटरी बनवणार आहे ती एक वेगळ्या शेफमध्ये असणार आहे। सो कंटिन्यू पुढे व्लॉग बघत राहा, कोणत्या शेफमध्ये आज आपण मटरी बनवणार आहे। लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती साबुदाणा वड्याची ॲड केलेली, तर जाऊन नक्की चेक करा। या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स माझा इंस्टाग्राम ID आणि साबुदाणा खिचडीची जी रेसिपी आहे ती खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन। तर आपला जो आपण जे पीठ मळत होतो ते रेडी झालं होतं, डो आपला एक प्रॉपर तयार झाला होता। त्यानंतर आपण त्याला चपातीच्या शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे। इथे जशी आपण गोल शेपमध्ये चपाती लाटून घेतो सेम तसंच। त्यानंतर आपण त्याला पहिली तर जे आपण इक्वली सगळ्या साईडून त्याला प्रॉपरली लाटून घ्यायचं आहे, एकदम पातळ। त्यानंतर आपण त्याला इक्वल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत त्याला एकदम बारीक कट्स येत नाही तोपर्यंत सगळ्या साईडून आपण त्याला कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आता मी ह्याच्यावरती किती कट्स करणार आहे, त्या प्रकारे तुम्हाला कट्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये। आणि रेसिपी जास्त हार्ड नाही आहे, खूप इझी आहे। सो तुम्हीसुद्धा नक्की बनवून ट्राय करू शकता की कशी बनली आहे। आपल्याला अशा शेपमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे आणि कट करून झाल्यानंतर आपण त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हातांनी फोल्ड करून घ्या, इझिली ते चिपकेल पण आणि आपल्याला जो शेप हवा आहे तो प्रॉपरली येईलसुद्धा। तर आता इथे आपण अशा प्रकारे त्याला रोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या शेपमध्ये मटरी हवी आहे ती रेडी आहे। असंच बाकीचे सगळे जे राहिले आहेत त्याच्यासुद्धा आपण तसंच बनवून घ्यायचं आहे। खूप इझी आहे, जास्त टाईम लागत नाही। सेम असा शेपमध्ये आपण बाकीचे सगळे पण करून घ्यायचं आहे। आता ऑलमोस्ट इथे आपलं सगळं मटरी आहेत ते बनवून झालेले आहेत। तर इथे तेल गरम करत ठेवलं होतं मी, तर त्यानंतर आता इथे तेल गरम तेल आपण एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती गरम करत ठेवायचं आहे। आणि जेव्हा पण आपण त्याला फ्राय करणार आहे तर आपल्याला जास्त हाय फ्लेमवरती फ्राय नाही करायचं आहे, कारण की जे आतले लेयर्स आहेत ते पण शिजले पाहिजेत। त्यासाठी आपण त्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे आणि 20 to 40 सेकंड्स आपण त्याला एकदम लो फ्लेमवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे, कारण जर एकदम फास्ट गॅसवरती आपण ठेवलं तर ते आतून कच्चेच राहतील। त्यासाठी आपण त्याला लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे। तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला एक असा छान असा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत। जेव्हा खालची एक लेअर भाजून होईल थोडीफार तेव्हा आपण साईड चेंज करून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेमवरतीच। त्यानंतर तुम्ही बघू शकता की कसा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि एकदम मस्त क्रिस्पी झाले होते। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल।